चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया, डिफरन्शियल इक्वेशन. ठीक है, का म्हणता है क्वेश्चन ने समझा. फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व. ओके, बहुत ही बढ़िया. ठीक है, फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व. कर्वचा इक्वेशन काढायचे. ओके, ठीक. पासिंग थ्रू द पॉइंट. ठीक है, पहिली एक गोष्ट पहा, कर्व कसा राहते. तर फिलहाल के लिए ज्या इक्वेशनचा कर्व काढायचा तो इक्वेशन आपल्याला माहित आहे तोच तर काढायचा इक्वेशन ऑफ कर्व. ठीक आहे, तर फिलहाल के लिए आपण रफ मध्ये कर्व काढू. पहा, फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व पासिंग थ्रू द पॉइंट 0 2. तो कर्व जो आहे ना तो 0 2 मधून पास होते. म्हणजे मान के चुना हा 1 आणि हा 2 आहे, हा 0 2 असं मान. ठीक आहे, ते कर्व असा असेल. मानायला काय जाते का हा कर्व असेल, इथून पास होते. ठीक आहे, मतलब समजा. ठीक आहे, समजे तो आम्ही फिलहाल के लिए मानला कर्व असेल. ठीक आहे, गिवन दॅट. ठीक आहे, तर पहिली एक गोष्ट कर्व कसा राहते. तर कर्व इन जनरली पॉलिनॉमियल राहते. ठीक आहे, पॉलिनॉमियल म्हणा किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन लॉगॅरिथम. ठीक आहे, किंवा एक्सपोनेन्शियल काही राहू शकते. म्हणजे इन जनरली मला म्हणायचं का की तो एफ ऑफ एक्स राहत आणि एक्सच्या फॉर्म मध्ये राहत. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ला वाय म्हणतात ना, वाय इज इक्वल टू काही राहू शकते, मला नाही माहिती. ठीक आहे, पण अशा टाइपचं कुछ तो भी रह सकता. ठीक आहे, म्हणजे इन जनरली आपल्याला एक पॉलिनॉमियल टाइप कर्व काढायचा. ठीक आहे, फाइंड. ओके, फाइंड करायचं. तर फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व पासिंग थ्रू द पॉइंट, इथून पास होतात. गिवन दॅट द सम ऑफ द कोऑर्डिनेट्स. सम ऑफ द कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, आता कोऑर्डिनेट्स काय राहते तिथं सर एक्स आणि वाय हेच तर कोऑर्डिनेट. ठीक आहे, तर म्हणजे काय म्हणतात सम ऑफ द कोऑर्डिनेट्स म्हणजे कोणाच्या एक्स आणि वाय यायचा सम. ठीक आहे, पहा बरं क्वेश्चनने समजता. सम ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द कर्व. आता कोणसा पण पॉइंटला. ठीक आहे, म्हटलं एनी पॉइंट, कारण कर्ववर इन्फायनाइट पॉइंट राहतील ना. तर एनी पॉइंट ऑन द कर्व सम ऑफ द कोऑर्डिनेट्स म्हणजे याच्या आणि सम का म्हणतात एनी पॉइंट ऑन द कर्व. ठीक आहे, एक्झिस्ट द स्लोप ऑफ टँजेंट. नाईस. ठीक आहे, स्लोप ऑफ टँजेंट. आता स्लोप ऑफ टँजेंट काय राहते माहिती आहे ना. स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे सर डीवाय बाय डीएक्स रे. ठीक आहे, का वे डीवाय बाय डीएक्स हे गोष्ट तुम्हाला माहिती. ठीक आहे, स्लोप ऑफ टँजेंट. एक काम करता पहा, पुन्हा वाचा. गिवन दॅट सम ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द कर्व एक्झिस्ट द स्लोप ऑफ टँजेंट. ठीक आहे, म्हणजे याच्या कोऑर्डिनेटचा सम हा एक्झिस्ट म्हणजे मोठा आहे कोणापेक्षा ऐका मोठा आहे कोणापेक्षा स्लोप ऑफ टँजेंट. स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे काय डीवाय बाय डीएक्स. ओके, बहुत ही सही. ठीक आहे, दोन कोऑर्डिनेटचा सम हा स्लोप ऑफ टँजेंटच्या मोठा एक्झिस्ट मोठा दॅट द कर्व ऍट एनी पॉइंट बाय 5. ठीक आहे, म्हणजे सम ऑफ जो कोऑर्डिनेट्स आहे त्याचा सम हा स्लोप ऑफ टँजेंट पेक्षा 5 ने जास्त आहे. असा होता नाही का. ठीक आहे, म्हणजे नवीन इक्वेशन आपल्याला हा भेटला की या दोघांच्या कोऑर्डिनेटचा सम स्लोप ऑफ टँजेंट पेक्षा 5 ने जास्त. ठीक आहे, तर करा काय म्हणते. तर इक्वेशन काढा. ठीक आहे, कर्व येते डीवाय बाय डीएक्स. हा तर काय इक्वेशन नाही, कारण हा डिफरन्शियल इक्वेशन पटलं ना, हा थोडी राहू शकते कर्व. ठीक आहे, ते एक काम करता कहाणी लिहित आहे तुम्ही की डीवाय बाय डीएक्स इज अ स्लोप ऑफ टँजेंट. कारण स्लोप ऑफ टँजेंट क्लिअर आहे इथपर्यंत. स्लोप ऑफ टँजेंट इथपर्यंत क्लिअर. एवढी तर कहाणी लिहिलो की डीवाय बाय डीएक्स स्लोप ऑफ टँजेंट. ठीक आहे, तर काय होईल पहा याच्यानंतर बाय गिवन कंडिशन. गिवन कंडिशन का चेक करा. गिवन कंडिशन दिली आहे. कंडिशन का म्हणतात ध्यान से सुनो. ठीक आहे, कंडिशन असं म्हणतात सम ऑफ द कोऑर्डिनेट्स म्हणजे सम ऑफ द कोऑर्डिनेट्स इकडे सांगितलं इज एक्झिस्ट किती 5 ने जास्त आहे कोणापेक्षा स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे डीवाय बाय डीएक्स पेक्षा. ठीक आहे, डायरेक्ट कंडिशन भेटला गिवन कंडिशन. ठीक आहे, मग आता काय होईल पहा, मी जर याला असं लिहिलो डीवाय बाय डीएक्स प्लस 5 इज इक्वल टू एक्स प्लस वाय, तर कोणी नाराज अजिबात नाही. ठीक आहे, कारण मी हा इकडे लिहिलो होतो तिकडे, बस बाकी काहीच नाही. ठीक आहे, आता मला एक हलकासा नजारा दिसला पहा की डीवाय बाय डीएक्स मी एक काम करतो वायला इकडे आणता आणि इज इक्वल टू एक्स मायनस 5 करता. काउन हा तिकडे जाईल हा इकडे. असं काम केलं कारण मला एक नजारा दिसता की डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू प्लस मायनस वाय लिहा. येथे वाटल्यास 1 लिहू शकता आणि एक्स मायनस 5. तर सर मला हा जो आहे ना यासारखा दिसता. ठीक आहे, कोणचा पहा की डीवाय बाय डीएक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू या फॉर्म मध्ये.
हो ना सर, dy बाय dx प्लस पी वाय प्लस क्यू या फॉर्म मध्ये, ठीक आहे, तिथपर्यंत क्लिअर आहे. मग मला सांगा कम्पेअर मारा, p इज इक्वल टू किती, तर p इज इक्वल टू -1 चेक करा कारण पी वाय ना, आणि q इज इक्वल टू किती, q इज इक्वल टू किती, x मायनस 5, ठीक आहे. मग आता आपल्याला काय करावं लागते, याला जर पायकडे पहा काय नाही सांग इथं dy बाय dx म्हणजे हा डिफरन्शियल इक्वेशन पटला ना, dy बाय dx म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. तर जेव्हा डिफरन्शियल इक्वेशन हटवायचं राहत तर इंटिग्रेट करावं लागते, बरोबर. मग मला IF काढावं लागेल, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय होते पहा, इंटिग्रेटिंग फॅक्टर e टू द पॉवर p dx, ठीक आहे. तर p किती आहे बाबा, p आहे -1 dx, अरे आहे का नाही चेक करा, -1 p, ठीक आहे. तर मग e काय येईल पहा, e -1 बाहेर निघाला आणि मायनस बाहेर निघाला, चेक करा मायनस बाहेर निघाला, IF काढता मायनस बाहेर निघाला आणि मायनस बाहेर निघाल्यानंतर e चा पॉवर 1 dx म्हणजे x ना, म्हणजे याचा आन्सर जो आहे सर तो IF जो आहे e टू द पॉवर -x येते. बहुत ही बढ़िया, ठीक आहे. आता मी एक काम करतो, एवढा पार्ट मिटवता पुढच्या सॉल्व्ह करतो, ठीक आहे. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, आता पहा पुढचा पार्ट मी सॉल्व्ह करणार आहोत, ठीक आहे. आता काय होईल, सोल्युशन ऑफ, ठीक आहे, सोल्युशन काढता, ठीक आहे. इट्स सोल्युशन किंवा सोल्युशन इज, सोल्युशन काय समजलं ना, म्हणजे आपल्याला कर्व काढायचा, इकडे लिहून ठेवता इक्वेशन ऑफ कर्व काढणे आपला हा सोल्युशन, ठीक आहे. तर सोल्युशन इज, इट्स सोल्युशन इज काय राहील पहा, तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे की y इंटू IF केव्हा वापरतात, जेव्हा dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q राहते तेव्हा, समजलं ना. आणि dx बाय dy px इज इक्वल टू q राहिला तर dx बाय x आणि IF वापरतात, ठीक आहे. आता काय पहा, इंटिग्रेशन ऑफ IF इंटू q प्लस d dx प्लस c हा फॉर्मॅट आहे. एक काम करा, y IF किती भेटला तर ते सर माहित आहे e टू द पॉवर -6, येथे IF e टू द पॉवर -6 आणि q किती आहे चेक करा, q काय आहे, ठीक आहे. तर एक काम करा, पहिलं मी येथे q आणि मग IF लिहितो, म्हणजे कसं इकडे जसा लिहिलो ना तसं लिहून टाकतो, ठीक आहे. चला q किती आहे चेक करा, x -5, तसं लिहिला तर इकडे तिकडे काही फरक नाही पडत, ठीक आहे. आता इथे काय आहे पहा, IF किती आहे e टू द पॉवर -6 dx प्लस c, ठीक आहे. बहुत ही बढ़िया, इकडे y आणि e टू द पॉवर -6 चलता ही रहेगा, ठीक आहे. आता प्रॉब्लेम कुठे चालू होते, इथं पहा, ठीक आहे. पहा इंटिग्रेशन खोला याला x इंटू e टू द पॉवर -6 आणि -5 e टू द पॉवर -6 आणि dx आणि प्लस c, काहीच नाही केलं बरं, ठीक आहे. या ix ने e टू द पॉवर -6 ने मल्टीप्लाई केलं, ठीक आहे. आता काय होईल पहा, इकडे तो तसा छोड़ दो उसको, ठीक आहे. येथे काय पहा, इंटिग्रेशन ऑफ x e टू द पॉवर -6 दोघं चिपकले, dx -5 कॉमन काढा आणि इंटिग्रेशन ऑफ -6 dx प्लस c, एवढं तर काय नाही तुम्हाला समजतं, ठीक आहे. इंटिग्रेशन काउंट करता माहिती ना, कारण डिफरन्शियल इक्वेशन हटल तेव्हाच तर कर्व भेटल, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे ना. आता ऐका इकडे पहा, इथं प्रॉडक्ट रूल लागते, फर्स्ट सेकंड, ठीक आहे. तुम्हाला रूल माहिती आहे u इंटू v, तर काय पहा, फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ ddx ऑफ फर्स्ट, पहा फर्स्ट सेकंड फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड आणि होल dx, ठीक आहे, होल dx, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आणि मायनस. आता मी एवढा तर पार्ट पुन्हा मिटवून घेतो, जागा पाहिजे भाऊ, ठीक आहे. कारण हा डेरिव्हेशन म्हटलं तर लांब लचक इंटिग्रेशन, डेरिव्हेशन म्हटलं तर माहित आहे ना, ठीक आहे, जागा बहुत लागते, ठीक आहे. मायनस, चला 5 कॉमन काढून ठेवा, 5 येथे काय पहा, इंटिग्रेशन ऑफ e -x dx प्लस c, ठीक आहे. ओके, बहुत ही बढ़िया, इथपर्यंत तर क्लिअर झालं. आता ऐका, ओके, एवढा पार्ट मिटवूनच घेतो, जागा बनवता येते, जागा बहुत महत्वाची आहे, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करता की जो पार्ट आहे x पार्ट तसाच ठेवा, इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x तोच येते सर, तेवढाच, ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, येथे मायनस असल्यामुळे याला विसरायचं नाही, अगेन डेरिव्हेशन खाली -1 येते, हेच बहुत जण विसरते, ठीक आहे. मायनस येतं काय पहा, डेरिव्हेशन ऑफ x1 आणि e टू द पॉवर -6 अगेन ना, म्हणजे -1 आणि पुन्हा होल dx आणि -5. चला त्याचा करा बरं, काय होईल का, e टू द पॉवर -6 पुन्हा -1 आणि प्लस c, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. चलो एक काम करता पहा, हा जो मायनस हा समोर आहे ते x e टू द पॉवर, अरे समोर नाही का, ठीक आहे. त्यानंतर मायनस प्लस, ध्यान से देखो, ठीक आहे, मायनस प्लस, पण इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर -6 dx राहीलच, ठीक आहे. मायनस प्लस आणि 5 e टू द पॉवर -6 प्लस c, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुन्हा पार्ट मिटवत आहोत, ठीक आहे. सोल्युशन आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. ओके मित्रांनो, पुन्हा मिटवत आहोत. चला मित्रांनो पुन्हा पाहूया, ठीक आहे. काय म्हणता पहा, इकडे काय होता पहा, इकडे जो होता तो y इंटू e टू द पॉवर -6 इकडे होता, इकडे, ठीक आहे.
इथं मायनस एक्स ई टू द पॉवर मायनस एक्स, आता पहा ध्यान से, ठीक आहे, प्लस इथं इंटिग्रेशन पुन्हा काय थोडसे तेच, पण अगेन इंटिग्रेट मायनस वन ना, ठीक आहे, प्लस 5 आणि ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस सी जो का तो, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल पहा, मायनस एक्स ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस मायनस मायनस ना, ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस 5 ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस सी, ठीक आहे, इथपर्यंत बहुती पहिले. आता काय होईल पहा, मायनस एक्स प्लस ई टू द पॉवर मायनस एक्स, येथे काहीतरी जुगाड होईल पहा, दोघंही सारखी सार, मायनस ई टू द पॉवर एक्स आणि ई टू द पॉवर, तर काय होईल पहा, इथं 1 राहते, मायनस प्लस मायनस 4 मधून 1 गेले, 5 मधून 1 गेले, प्लस 4 ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस सी आणि इथे वाय ई टू द पॉवर मायनस एक्स, ठीक आहे, बहुत ही बढिया, ठीक आहे, चलता रहेगा, ठीक आहे. त्यानंतर काय होईल पहा, ऐका आता का वाय जागेवर आहे मायनस एक्स ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस 4 ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस सी. आता हा जो मल्टिप्ला होता ना भाऊ, तो पुरा इथेही डिवाइड मारल, इथेही डिवाइड मारल आणि इथेही डिवाइड मारल, अरे माराल का नाही, ठीक आहे, अरे हा डिवाइड ना होईल का, ठीक आहे. मग मला सांगा, याला कचन याला कचन याला कचन याला कचन पुढं, ठीक आहे, इथपर्यंत. तर वाय इज इक्वल टू काय होईल, मायनस एक्स प्लस इतर आला 4 आणि सुनो प्लस सी, हा वर उचल ना वरती, हा वरती उचलल्याबरोबर पॉझिटिव्ह होईल. हो नाईस, ठीक आहे, म्हणजे फायनली जो आपल्याला तर कर्व पाहिजे होता तो दिसला, वाय इज इक्वल टू का हो, वाय इज इक्वल टू पहिलं 4 मग मायनस एक्स लिहिता येतेस, कारण पण मायनस असल्या आणि प्लस सी ई टू द पॉवर एक्स, हा आपला इक्वेशन ऑफ कर्व बी, ठीक आहे, पटला ना. ओके, पहा ना, इथं दिसतंय कुठे डेरिवेशन नाही ना, हाच आपला आन्सर होईल, ठीक आहे. 4 मार्कासाठी क्वेश्चन विचार, डोका दुखला असेल बट क्वेश्चन इझी आहे, ठीक आहे, प्यार से समजा, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.